आपल्यासोबत आमदार अभिजित वंजारी आहे। काल जो प्रकार झाला त्या प्रकाराबद्दल तुमची काय मागणी आहे? माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या बोर्डवर त्या ठिकाणी काही लोकांनी किचड उचललं। त्यांचा मुद्दा असा आहे का हे आमदार नाही, पहिले तर हे यायच्या झोपा 4 वर्षानंतर उघडल्या। 2020 मध्ये मी आमदार झालो, पदवीधर मतदारसंघाचा 6 जिल्ह्याचा आमदार। 2021च्या एप्रिल महिन्यामध्ये मी तो बोर्ड लावला। 4 वर्षानंतर यायची झोपा उघडली। किती मठ्ठ बुद्धी आहे हे भाजपवाले, किती मठ्ठ बुद्धी आहे। आणि हे 15 दिवसापासून की तो बोर्ड चुकीचा आहे अशा पद्धतीचं आंदोलन करून आले। यांनी पोलीसमध्ये तक्रार केली, पोलिसांनी मला कुठली नोटीस दिली नाही, नोटीस देऊ शकत नाही, कारण कायद्यामध्ये मला त्या ठिकाणी आमदार लिहिण्याचा अधिकार आहे। परिणय फुके विधान परिषदचे आमदार आहेत, ते आमदार लिहितात। बावनकुळे साहेब आमदार होते विधान परिषदचे, त्यांनी आमदार लिहिलेलं आहे। अजूनही अनेक आमदार त्या सभागृहाचे ते आमदार लिहितात। ऑब्जेक्शन राहण्याचं काही कारण नाही। हे आकस बुद्धीने ज्या पद्धतीनं राहुलजीच्या माध्यमातून वोट अधिकार यात्रा सुरू आहे, यांच्या पायाखालची वाळू खसकलेली आहे। त्याच्या आंदोलनात काय मागणी आहे? फाटली आहे। काय जी घटना झाली, यांच्या काही लोकांना अटक झाली, त्यांना पोलीस स्टेशन मध्ये जमानत घ्यावी लागली। आमचं म्हणणं हे आहे की आम्ही जे आंदोलन आज करतोय हे पूर्ण पोलिसांच्या परवानगीनुसार, आमचा जो कागद आहे त्याच्यानुसार करतोय। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कोणत्याही परवानगीशिवाय आंदोलन करत आहे, जे चुकीचं आहे। कायद्याने त्याच्यावर मज्जाव घातला पाहिजे, म्हणून पोलिसांनी इमिजिएटली त्यांना त्या ठिकाणी अटक केली पाहिजे। आणि विशेष करून ज्या पोरांनी त्या ठिकाणी चिखलफेक केली, तो पोरगा खुलेआमपणे आरोपी, ज्यांनी या नागपूर शहराचं वातावरण खराब केलं, ज्यांनी या ठिकाणी पूर्व नागपूरचं वातावरण खराब केलं, ते खुलेआम इथं फिरून राहिली आहे। म्हणजे पोलिसांवर काय त्या ठिकाणी दबाव आहे का, हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे। आपण बघू शकतो की आमदार अभिजित वंजारी यांनी या संपूर्ण आंदोलनात आपली भूमिका स्पष्ट केली। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेचा तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।